बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती, आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्रात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. काल परवामध्ये महाराष्ट्रभरातल्या 29 महानगरपालिकांचा निकाल लागला. आपण सर्वांनी पाहिलं असेल, उभ्या देशाचं लक्ष मुंबई महानगरपालिकेकडे खेळून होतं, कारण आशियातली म्हणजे भारतातलीच नव्हे, महाराष्ट्रातलीच नव्हे तर आशियातली सर्वात मोठी आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेली महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका. जवळपास 74 ते 75 हजार कोटींपर्यंतचं याचं बजेट जातं. म्हणजे महाराष्ट्रातल्या उर्वरित 28 महानगरपालिकांना एकत्रित केलात तरी सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या निम्म सुद्धा यांचं बजेट होत नाही. याचा अर्थ असा होत नाही की इतर महानगरपालिका महत्त्वाच्या नाहीत, पण मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमकं काय घडतंय अजूनही एक साशंकता आहे या मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर. जवळपास 30 ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांमुळे किंबहुना काँग्रेसची युती न झाल्यामुळे 30 ठिकाणी शिवसेना, मनसेचे आणि किंबहुना काँग्रेसचेही उमेदवार पडले गेले. जर या ठिकाणी युती असती तर कदाचित, राजकारणात जर तरला स्थान नसतं, पण या ठिकाणी युती असती तर कदाचित आपण बहुमताच्याही पुढे जाऊन बसलो असतो. असो, पण आज महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय, मुंबईत नेमकं काय घडतंय, या सर्व गोष्टी तुम्हा सर्वांसमोर घेऊन येईल. आणि आपण ज्या गोष्टी सांगत होतो त्या गोष्टी आता कशा सत्यात उतरायला लागल्यात याचे सुद्धा पुरावे मी तुम्हा सर्वांसमोर ठेवतो. सर्वात प्रथम मुंबईमध्ये काय घडतंय, अगदी भारतीय जनता पक्षानेही आपल्या नगरसेवकांना आता सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी केलेली आहे. शिंदे गटाचे नगरसेवक या अगोदरच मुंबईच्या ताजलँडमध्ये आणि तिथूनही त्यांना दुसरीकडे हलवण्याची कदाचित तयारी केली जाऊ शकते. जवळपास 28-29 नगरसेवकांना एकत्र बसवून ठेवलेलं आहे. आता शीतल म्हात्रे यांच्या माहितीनुसार जवळपास 2 दिवसांचं प्रशिक्षण शिबिर होतं, पण 2 दिवसांचे आता 4 दिवस होत चाललेले आहेत. आज 4थ्या दिवशीही प्रशिक्षण संपत नाहीये. मला वाटतं जोपर्यंत महापौरपद म्हणजे घोषित केलं जात नाही किंवा महापौरपदासाठी थेट हॉटेलमधूनच नगरसेवकांना घेऊन घेतलं जात नाही, तोपर्यंत मला वाटत नाही नगरसेवक आपल्या घरी जातील. ही भीती आहे शिवसेनेची. होय, अभिमानाने सांगतो, ही भीती आहे शिवसेनेची की शिवसेना आमच्या ह्या नगरसेवकांना घेते की काय. कारण शेवटी हा गद्दारीचा अंत हा असाच होत असतो. आपण दुसऱ्याच्या बाबतीत जे काही घडवलं ते आपल्याच बाबतीत घडतंय की काय, अशा प्रकारची एक परिस्थिती आता मुंबईमध्ये उद्भवली. आणि मला तमाम मुंबईच्या त्या तमाम शिवसैनिकांचे खरंच मनपूर्वक आभार मानायचे, कारण ज्या पक्षाचा जन्म मुंबईत झाला, मुंबईत जन्म झालेला मला वाटतं शिवसेना आणि मनसे हे एकमेव पक्ष असतील. बाकी सर्व पक्षांचा उदय हा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी झालेला आहे, पण मुंबईमध्ये जन्म घेतलेली शिवसेना आजही मुंबईकर कसे ठामपणे तिच्या पाठीशी उभे राहतात, तसं परभणीकर असतील, अमरावतीकर असतील, इतरही छत्रपती संभाजीनगर असेल, अनेक ठिकाणी शिवसेनेला चांगलं यश मिळाले. कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा मिळाले. कारण सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीला पाहता विदर्भात सुद्धा अगदी बुलढाण्यापासून नांदेडपर्यंत प्रत्येक ठिकाणी शिवसेनेने आपलं अस्तित्व राखलेलं आहे. म्हणजे शिवसेना फक्त मुंबई पुरता नसून हा संबंध महाराष्ट्रव्यापी पक्ष आहे, हे यांच्यात म्हणजे सणसणीत कानाखाली एक चपराक दिलेली आहे. पण त्यातही आजचा विषय मी मुंबईचा घेतोय आणि तो महत्त्वाचा यासाठी आहे कारण मुंबईचा महापौर ठरण्यासाठी बऱ्याच गोष्टी घडतायत पडद्यामागे. हे सारं घडत असताना म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे 29 नगरसेवक तिथे ताजलँडमध्ये असताना भारतीय जनता पक्ष सुद्धा हालचाली करतोय. बऱ्याच माध्यमांवर ह्या सुद्धा चर्चा येत आहेत की शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काही चर्चा घडतायत. काल मला वाटतं सुषमाताई अंधारेंचं सुद्धा एक स्टेटमेंट होतं, एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना जर मुंबईच्या भल्यासाठी एकत्र येत असतील तर स्वागत करायला पाहिजे, त्यांनी त्यांचं एक वैयक्तिक मत ठेवलं. अशा अनेक प्रकारच्या चर्चा असताना सुद्धा आजही या दोनही पक्षांना भीती आहे शिवसेनेची. बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं होतंय. जवळपास बाळासाहेबांच्या जन्माला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्यावेळेस ज्यावेळेस मुंबईचा महापौर ठरला जाईल आणि जर भाजपचा महापौर बसत असेल तर तिथे या शिंदे गटाच्या मदतीने म्हणजे आजवर जवळपास 25-30 वर्षांची शिवसेनेची महानगरपालिकेवरची सत्ता आज शिंदे गटाच्या मदतीने उतरते, त्याला शिवसेना संबोधतात. त्यावेळेस महाराष्ट्रातला सर्वसामान्य मराठी माणूस काय विचार करेल. अनेक गोष्टी आहेत, त्याला अनेक पार्श्वभूमी आहेत. आज शिंदे गटात असलेले नगरसेवक सुद्धा हाच विचार करतायत की बाळासाहेबांच्या शिवसेनेची सत्ता आपली महानगरपालिकेतली उतरवली जाते आणि आपण त्याला हातभार लावतो. या अनेक गोष्टींची धाकधूक शिंदे गटाच्या मनामध्ये आहे. त्यामुळे आपल्या नगरसेवकांकडून काहीही वाकडं पाऊल उचललं जाऊ शकतं याची खात्री त्यांना आहे. कारण शेवटी आता मी त्या गोष्टीत जात नाही, आज ती गोष्ट बोलण्यासाठी मी थोडंसं स्वतःला आवरतो. मी माझ्या पुढच्या विषयाला घेतो.
आज मी 3 ते 4 विषय तुम्हाला सर्वांसमोर घेऊन आलो. अगदी सुरुवात आजची मी या गोष्टीपासून करेल की आज सकाळी सकाळी आपण सर्वांनी एक बातमी पाहिली. मगाशीच मी तुम्हाला म्हणालो की ज्या गोष्टी आम्ही म्हणत होतो त्या सत्यात उतरायला लागलेल्या आहेत. आज बिहार भवन नावाचं म्हणजे एक संकल्पना आणली गेली आणि 330 कोटींचा जवळपासचा हा प्रोजेक्ट मुंबईमध्ये 30 माळ्यांचं बिहार भवन अगदी पोर्टसच्या जागेवर बनलं जाणार आहे. आमचा विरोध नाही बिहार भवनाला, आमचा विरोध नाही कुठल्याही राज्याच्या भवनाला, पण बरोबर निवडणुकीनंतर म्हणजे मुंबईमध्ये शिवसेनेची सत्ता उतरल्यानंतर ही अशा प्रकारची मुंबई पोर्ट ट्रस्टची जागा आणि हे 330 कोटी अगदी बिहार राज्यातून येईपर्यंत हे फट हे कसं काय होऊ शकतं? या गोष्टीला सगळ्यांना पार्श्वभूमी आहे. सत्ता कोणाची आहे मुंबईमध्ये? आता या गोष्टीला विरोध करणारा कोणी नाही, त्यामुळे आता रान मोकळं झालेलं आहे. 330 कोटी. आता बघा, जवळपास मुंबईमध्ये मुंबई महापालिकेचे अभिमानाने सांगावंसं वाटेल जवळपास 5 ते 6 मोठी इस्पितळं आहेत. किंग एडवर्ड मेमोरियल, KEM म्हणतो आपण, राजा एडवर्ड स्मारक म्हणतो त्याला, सायन हॉस्पिटल असेल, नायर हॉस्पिटल असेल, JJ हॉस्पिटल असेल, राजावाडी असेल, कामा असेल, ही अशी अनेक हॉस्पिटल्स मुंबईमध्ये आहेत जी मुंबई महानगरपालिका स्वतःच्या खर्चातून चालवते आणि ही प्रचंड मोठा पसारा असलेली ही हॉस्पिटल्स आहेत. या हॉस्पिटल्समध्ये जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर मुंबईकर कमी आणि बाहेरच्या राज्यातनं येऊन रुग्ण तिथे आपली त्या महानगरपालिकेच्या त्या रुग्णालयांची सेवा घेतात. रुग्णच आहेत शेवटी, ते गरीब आहेत त्यामुळे ते मुंबईपर्यंत येतात. पण मला हेच म्हणायचंय, आपल्या राज्यांमध्ये आपण त्या सुविधा का देत नाही? आज मुंबई महानगरपालिकेच्या बजेटचा जवळपास कित्येक हजारो कोटींचा निधी हा आरोग्य सेवेवर जातो आणि तो मुंबईकरांना न मिळता इतर राज्यात मिळतो. इतर राज्यात त्यांच्या राज्याच्या लोकसंख्येप्रमाणे त्यांना त्यांचं बजेट दिलं जातं, त्यांच्याप्रमाणे त्यांना पैसा दिला जातो, केंद्राकडनं सुविधा दिल्या जातात. मग तो पैसा नेमका त्या राज्यांमध्ये जातो कुठे? मग जो पैसा मुंबईकरांच्या महाराष्ट्राच्या हक्काचा आहे तो महाराष्ट्राच्या मराठी माणसांना किंवा इथल्या नागरिकांना मिळावा, इथल्या सिटीजन्सला मिळावा, असं तुम्हाला नाही वाटत का? जर हा 330 कोटींचा निधी, एवढा मोठा निधी जर तुमच्याकडे असेल तर मुंबईमध्ये आपण ज्या मुंबईच्या ज्या इस्पितळांमध्ये जे उपचार घेत आहेत त्यांच्या अशा एवढ्या पैशामध्ये तर किती मोठमोठाली हॉस्पिटल्स बनतील मुंबईमध्ये, किंवा तुमच्या बिहारमध्ये बनतील. पण तसं केलं जात नाही. तो पैसा इथल्या प्रशासनाला द्यावा. इथल्या प्रशासनाने तो पैसा मग तुमच्या राज्यात येणाऱ्या लोकांच्या सुविधेसाठी. आजही तुम्ही पाहाल तर परळमध्ये अगदी वाडिया हॉस्पिटल असेल किंवा टाटा मेमोरियल म्हणजे कॅन्सरचं रुग्णालय असेल किंवा अगदी KEM असेल, इथे परप्रांतीय रुग्ण अगदी रस्त्यावर, म्हणजे त्यांची हालाखीची परिस्थिती असते. मी कुठेही त्यांच्याविषयी माझ्या मनात कुठे असूया नाही, पण मग ह्या नेत्यांना आपल्या राज्यातल्या लोकांची ही परवड दिसत नाही का? साधा माझ्या मनात आलेला प्रश्न. किंबहुना आज तुम्हाला पहिल्याच दिवशी निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्याच दिवशी तुम्हाला बिहार भवन सुचतं तर तुम्हाला छत्रपती शिवरायांचा 2017 मध्ये दिलेल्या स्मारकाचा तो शब्द आठवत नाही का? ते माझ्या राजाचं 3300 कोटींचं स्मारक, त्याचा तो पैसा नेमका गेला कुठे? या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हा सर्वांसमोर आज घेऊन यायच्यात. कारण आपण एका बाजूला ठाकरे संपले, मुंबईतनं शिवसेना संपली, जी म्हणजे काही मराठी माणसं, आडनावाने मराठी माणसं जी ह्या सगळ्या गोष्टी म्हणतात, त्यांना मला हा प्रश्न आहे, छिंदम सारखा माणूस ज्याने छत्रपती शिवरायांचा अपमान केला तो अहिल्यानगरमधून निवडून येतो. आपलं दुर्दैव आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगतो. आता आपल्याला हिंदुत्वाचे ते अफू पाजली जाते, अफू दाखवली जाते, आपण जिंकतो त्या गोष्टींमध्ये. हिंदुत्व 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 म्हणून आपण मराठी माणसं कधी अहिंदू झालो आपल्याला कळलंच नाही. म्हणजे आपण मराठी कधी हिंदूच नव्हतो अशा प्रकारचं आपल्याला दाखवायला सुरुवात झाली. अगदी त्या मराठा आंदोलकांना त्यांनी मुंबईत येऊन अगदी गणपतीमध्ये त्यांची काय अवस्था झाली होती, त्यांचं पाणी तोडलं होतं, त्यांना जेवण मिळणार नाही याची सर्व तजवीज केली गेली होती. अगदी लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या वेळेस त्यांचं काय घडलं होतं आपण सर्वांनी पाहिलात. मग आज मला एक साधा प्रश्न, मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. आज ज्यावेळेस उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराजमध्ये मला वाटतं माघ मेळा सुरू आहे उत्तर प्रदेशच्या, तिथे जगद्गुरु शंकराचार्यांना सुद्धा, अविमुक्तेश्वरानंदांना सुद्धा तिथे त्यांच्या कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा माफ करा, आपण राजकारणात असल्यामुळे कार्यकर्ते म्हणतो, त्यांच्या सोबतच्या त्या साधूंना असेल, त्या संतांना असेल, पोलिसांकडनं धक्काबुक्की केली जाते. याचं कारण काय? तर अविमुक्तेश्वरानंदांनी तिथून थोडं चालत जावं. राजकीय पक्षाचे VIP आले की त्यांची बुटं सुद्धा उचलून घेतली जातात प्रशासनाकडनं. ज्या माघ मेळ्यामध्ये खरा मान हा संतांचा, साधूंचा, त्यांना तुम्ही प्रशासनाचं कारण दाखवून त्यांना म्हणता इथून चालत जा, 3-4 किलोमीटरचं काय अंतर आहे. जगद्गुरु शंकराचार्य ही पदवी काही प्रत्येक साधूला मिळत नाही. शंकराचार्य उभय देशामध्ये मला वाटतं 3 असतील, तेही विशिष्ट पीठांचे आहेत. त्यात अविमुक्तेश्वरानंद सुद्धा आहेत. मग या शंकराचार्य हे धर्माचं सर्वोच्च पद, ज्यांना धर्म संरक्षणाची जबाबदारी आहे, धर्म प्रसारणाची जबाबदारी आहे, धर्म शिक्षण तुम्ही लोकांमध्ये समाजामध्ये द्यायचंय, याची जबाबदारी असलेल्या त्या शंकराचार्यांच्या त्या साधूंवर जर अशा प्रकारची धक्काबुक्की होत असेल तर तो अपमान नाही का?
शंकराचार्य पद हे VIP पेक्षाही पुढचं आलं. मग त्यांच्या बाबतीत हे सर्व करताना भाजपाला आपण हे जर दुसऱ्या एखाद्या सरकारने केलं तर ते मात्र अहिंदू. जरा पहा ना, हा व्हिडिओ पहा. हमारे शिष्यों को जो सन्यासी हैं, दंडी हैं, उनको बड़े बड़े अधिकारी थप्पड़ से मार रहे हैं और उनकी छाती में मार करके उनको गिरा दे रहे हैं. काका जी, टावर के पास आ जाइए. काका जी, कंचन दास मैन, टावर के पास. सनातन का अपमान है नहीं है अभी तो हमें नहीं कह रहे हैं, लेकिन हमने अपनी आंखों से देखा कि बड़े बड़े जो अधिकारी आए थे वो संतों को बाकायदा हाथ उठा उठा के मार रहे थे और धक्का मार के नीचे गिरा रहे थे. ये हमने स्वयं अपनी आंखों से अभी देखा है. ये क्या हो रहा है समझ में नहीं आता है. संतों को नहीं करने दे रहे दर्शन. बताइए, हमारे स्वामी जी को मार रही पुलिस प्रशासन किसकी सरकार है? ये हिंदुओं की. हमारे शिष्यों को जो सन्यासी हैं, दंडी हैं, उनको बड़े बड़े अधिकारी थप्पड़ से मार रहे हैं और उनकी छाती में मार करके उनको गिरा दे रहे हैं. ये दृश्य जब हमने अपनी आंखों से देखा तो अब हमने निर्णय लिया कि हम वापस जाएंगे, नहीं स्नान करेंगे. इसमें क्या दिक्कत. ज्यावेळेस मी हा व्हिडिओ पाहत होतो मनामध्ये विचार येत होता, अविमुक्तेश्वरानंद हे कदाचित भाजपाच्या धाटणीतले शंकराचार्य नसावेत, म्हणून कदाचित त्यांच्या बाबतीत ही वागणूक असेल. हे तुमचं हिंदू राष्ट्र आहे का? पालघरच्या साधूंच्या बाबतीत शिवसेनेने असं केलं, त्यांच्या साधूंची हत्या शिवसेनेच्या काळात घडली म्हणून जे आपली बेंबीच्या देठापासून ओरडत होते त्यांनी त्या साधूच्या हत्याकांडातल्या आरोपींना आपल्या पक्षामध्ये धुवून घेतलं. अगदी बलात्काराच्या आरोपींना, ज्यांच्यावर बदलापुरात बलात्काराचे आरोप झाले, त्यांना सुद्धा भाजपने स्वीकृत नगरसेवक करून घेतलं. हे भाजपाची ही असली धोरण. अगदी मला वाटतं मणिकर्णिका घाटाचं ज्यावेळेस तिथे नूतनीकरण चालू आहे तिथे अहिल्यादेवींचे पुतळे तोडले गेले. ते पुतळ्यांची जी अवस्था सोशल मीडियावर फिरत होती, एक मराठी माणूस म्हणून तिथे आम्हाला लाज वाटत होती ते पाहताना. अहिल्यादेवींचे पुतळे ज्यावेळेस मणिकर्णिका घाटात उत्तर प्रदेशात तोडले जात होते. हे सगळं म्हणत असताना मी तुम्हाला एकच गोष्ट म्हणतो, ज्यावेळेस आपण त्या बातम्या पाहिल्या, मुंबईमध्ये ज्यावेळेस भाजपा जिंकत होती त्याच्या पराभवाचे भाजपाच्या विजयाचे आणि शिवसेनेच्या पराभवाचे फटाके तिकडे गुजरातमध्ये किंवा बिहारमध्ये फोडले जातात. अगदीच सत्य आहे. पण हे सगळं पाहत असतानाही एक व्हिडिओ माझ्या डोळ्यासमोर आला आणि मन कसं प्रसन्न होऊन गेलं. हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. ज्यावेळेस मला वाटतं मुंबईच्या माहीमच्या केंद्राबाहेरचं हे वातावरण होतं. 2 ते 3 वेळा विजय घोषित केल्यानंतर सुद्धा माहीममध्ये एका कुटुंबाची ती वंशावळ पडत असताना वारंवार अपील केलं जात होतं, रिकाउंटिंगचं अपील केलं जात होतं. आणि रिकाउंटिंग नंतर सुद्धा ज्यावेळेस हे कुटुंब, सरवणकर कुटुंबातली म्हणजे मुलगा आणि मुलगी सदा सरवणकरांची ज्यावेळेस पडली त्यावेळेस तिथे मराठी माणसांनी जो जल्लोष केला, जो त्यांनी आपला विजय साजरा करत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पहा, ते हावभाव पाहत असताना सुद्धा अंगावर शहारे येतात. तो मधल्या काळातला जो शांतता होती ती शांतता खूप काही बोलून जाते. ज्यावेळेस माईकवर अनाउन्समेंट झाली की होय आपल्या विशाखाताई राऊत ह्या विजयी झालेल्या आहेत शेवटच्या फेरीमध्ये, त्यावेळेस तो जल्लोष पहा, तुम्हाला सुद्धा फार बरं वाटेल. त्यामध्ये या प्रभागाच्या उमेदवार प्रिया सरवणकर गुरव यांनी या नंबरबद्दल एक ऑब्जेक्शन रेज करून मतदान यंत्रातील मतदान नंबरवर ऑब्जेक्शन रेज करून 10, 20, 30, 40 व 50 असं रिकाउंटची मागणी केली होती. मात्र यामध्ये त्यांना जे नंबर आहेत ते दाखवलेले आहेत, बदललेले. आणि या व्यतिरिक्त राज्यातील ईव्हीएमचं ज्यावेळी मतमोजणी झाली त्यावेळी मतमोजणी प्रतिनिधी उपस्थित होते. हरकतीमध्ये तथ्य दिसून येत नाही, त्यामुळे रिकाउंटची विनंती मान्य करता येणार नाही. प्रभाग क्रमांक 191 यामध्ये उमेदवार न्याय मिळालेली एकूण मतं विशाखा शरद राऊत 13,236, प्रिया सरवणकर गुरव 13,039,
पाहत असताना मुंबईच्या शिवसैनिकांना पुनश्च एकदा मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच करावा असं वाटतं. याचं कारण सांगतो तुम्हाला. त्यांनी दाखवून दिलं बाप तो बाप रहेगा. म्हणजे ज्या शिवसेनेचा जन्म मुंबईत झाला त्या मुंबईमध्ये शिवसेनेला त्यांनी खाली पाहू दिलं नाही. सन्मानाने मान शिवसेनेची उंच राहील अशीच कामगिरी शिवसेनेची मुंबईमध्ये राहिली. जवळपास तुम्ही पाहिला असाल शिवसेनेचे 10 ते 11 आमदार हे मुंबईतनं आले. जवळपास 2 तिसरा खासदार आपला 47 मतांनी पडला. आणि आजच्याही घडीला मुंबईकरांच्या मदतीने शिवसेना जवळपास आणि महाराष्ट्र निर्माण सेनेचे मिळवता जवळपास 71 ते 72 ठिकाणी, काही अपक्ष पुरस्कृत असे पाहता 72-73 ठिकाणी शिवसेना आजही तितकीच मजबूत आहे. या अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिवसेनेने आपलं अस्तित्व मुंबईमध्ये भक्कम ठेवलेलं आहे. मुंबईमध्ये भक्कम अस्तित्व राहील तर महाराष्ट्रावर भक्कम अस्तित्व होतं. कारण संबंध महाराष्ट्रातला पट्टा हा मुंबईत येऊन वास्तव्यास असतो. त्यामुळे मुंबईतून जी रसद महाराष्ट्राला पुरवली जाते किंबहुना आपली सत्ता येते नाही येते माहीत नाही. जे काही घडेल ते भविष्यात तुम्हा सर्वांसमोर असेल. अनेक गोष्टी पडद्यामागून घडतायत. आजही आपण म्हणत नाही की आम्ही कुठल्या भूमिकेत आहोत, विरोधकांच्या की सत्ताधाऱ्यांच्या. आजही आपण म्हणत नाही तसं काही. पण मुंबईमध्ये आपलं अस्तित्व राखून शिवसेनेच्या मुंबईकर शिवसैनिकांनी आपला तो बाप रहेगा हे ब्रीदवाक्य घोषित करून दाखवलं. पुन्हा एकदा सत्य करून दाखवलं. असं तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.